नमस्कार. टॉक द टॉक मध्ये मी देवानी थोरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय एका नवीन कोऱ्या एपिसोड मध्ये, जिथे आम्ही पुण्याला बावधनला शूटिंग करायला आलेलो आहोत. आणि बावधन मध्ये स्वाती फडणीस स्वतःचं त्यांचं एक छान व्हेंचर आहे. त्याचं नाव आहे कृष्णा कनेक्ट्स, ज्याच्या अंतर्गत त्या ज्योतिषशास्त्र रिलेटेड मार्गदर्शन करतात. तर आपण स्वातीचं मनापासून स्वागत करूया. स्वाती, नमस्कार. तुझं आमच्या कार्यक्रमात टॉक द टॉक या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. आणि तू आज आम्ही बावधनला शूट करायला आलोय, आम्हाला खूप मस्त वाटलं. एरिया पण खूप छान आहे. आणि तू जे आम्हाला छान आदरातिथ्य तुझं तू केलंस त्याने आम्ही खूप भरून पावलं. कारण जनरली जेव्हा दोन अनोळखी लोक किंवा अख्खी टीम येते आमची, तर त्यावेळेला भावचळले पण असतं थोडंसं, बट यू आर सो कम्फर्टेबल, त्याच्यामुळे आम्ही जास्त कम्फर्टेबल झालो. आणि तुझं स्वागत करण्यासाठी नमस्ते शौर्य फाउंडेशन म्हणून डोंबिवलीत एक फाउंडेशन आहे, त्यांनी हा तुझ्यासाठी एक मग पाठवलेला आहे. आणि आपली जी इंडियन आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही असे तिन्हीचे त्याच्यावरती फ्लॅग्स आहेत. आणि ते फाउंडेशन बेसिकली आपल्या सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते आणि आपले भारतीय जवान ह्यांच्यात एक कुठेतरी बंध निर्माण व्हावा यासाठी काम करतात. आणि दिवाळीचा फराळ पाठवतात. डोंबिवलीतून कैक 200, 300, 500 असे बॉक्सेस तिकडे जातात बॉर्डरवरती, जे ऍक्च्युअली हँड कुरिअरनी पाठवले जातात. आणि त्याच्यासाठी समस्त डोंबिवलीकर तिथे काम करतात, कॉन्ट्रीब्युशन्स काढतात, अनेक देणग्या देतात आणि तिथून तो फ्लाईटने ट्रॅव्हल होऊन तो तिकडे पोचतो. सो असे त्यांचे बरेच त्या फाउंडेशनचं फक्त जवानांसाठी आणि आपल्या सामान्य नागरिकांचा कनेक्ट वाढावा यासाठी चालू असलेलं काम आहे. सो त्यांनी आज आपल्याला ही स्पॉन्सरशिप दिली आहे. थँक्यू व्हेरी मच फक्त ह्याच्यासाठी की ते खरंच एवढं चांगलं काम करतात. आपण सामान्य माणूस कधीच आपण विचार नाही करत की आपण अशा लोकांबरोबर कनेक्ट होऊ शकतो. सो तुला आता तुझं कृष्णा कनेक्ट आहेच नाव व्हेंचरचं, आणि तुला एक छान कनेक्ट आम्ही करून दिलाय. सो यू कॅन गो फॉरवर्ड इट. बिलकुल बिलकुल. आणि आता कृष्णा कनेक्ट बद्दल मला बोलायचंय, कारण आज बेसिकली आपलं पॉडकास्ट करण्याचं उद्दिष्ट हे कृष्णा कनेक्टचं आहे. तर कृष्णा कनेक्ट या नावात तुझ्या खूप काही दडलंय असं मला वाटतं. कारण ज्योतिषशास्त्र आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला स्वामी समर्थ किंवा अशी एक ढोबळ नावं आपण त्या केंद्रांची वाचतो, पण हे वेगळं थोडंसं आत्ताच्या जनरेशनला रिलेट होईल असं नाव तू ठेवलंय असं मला वाटतंय. सर त्या नावामागची थोडीशी एक काय गोष्ट आहे सांग. आत्ताच्या जनरेशनला कनेक्ट होण्यासारखं नाव असेलच. म्हणजे आता कृष्णाचं तसं बघितलं जाय तर खूपच चाललंय. पण कृष्ण हा माझ्या खूप जवळचं असं मी मानते. म्हणजे काही एक वर्ष झाले मी गीता हे रीड करते, आणि हे माझ्या म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये जे आपण म्हणतो ना, जसं खूप सारे लोक हनुमान चालीसा वाचतात किंवा रामरक्षा वाचतात, तसं मी गीता हे बरेच वर्ष झाले हे मी वाचते. आणि मला कुठे ना कुठे असं जाणवतं की गीतेमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सगळं पॉइंट टू पॉइंट जर आपण मानलं किंवा ते चेंजेस आपण आपल्या लाईफमध्ये आणले, तर आपण जे म्हणतो की सुख हे काय आहे ते आपण आपल्या लाईफमध्ये आणू शकतो. म्हणजे पैसा किंवा लक्झरी आयटम्स हे आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी करतात आणि आपल्याला असं वाटतं की नाही आय एम हॅपी. पण गीतेमध्ये जे दिलेलं आहे आणि आपण खरंच त्या हिशोबाने वागलो तर ते आपल्यासाठी जास्ती म्हणजे म्हणतो ना की आय एम हॅपी आपण तसं तेव्हा म्हणू शकतो. सोल तुझं हॅपी होणं जास्त गरजेचं. आणि मला असं नेहमी असं वाटतं की कृष्ण हे माझ्याबरोबर नेहमीच असतं. म्हणजे मी कधी अशा प्रॉब्लेम मध्ये असली तर मला असं वाटतं की ठीक आहे, ते कृष्ण आहे, तो काढेल मला प्रॉब्लेम मधून म्हणून. आणि मग त्याच बहाण्याने मला असं वाटतं की मी कुठे ना कुठे असं म्हणतो ना की मीडिएटर बनू, की त्यांच्याशी मी अजून लोकांना कनेक्ट करू शकू ताकी ते सुद्धा हॅपी होते. आणि म्हणून मी ज्योतिष सुद्धा सुरू केलं. आणि कुठे ना कुठे माझा उद्देश हाच आहे की मी अशा सगळ्या गोष्टी करू शकू की लोक खुश होऊ शकेल, लोक रहीस होय असा माझा कधीच उद्देश नाहीये. येस, खूप महत्वाचे पॉइंट्स दिलेस मला. बेसिकली काय होतं ना, आपण काहीतरी एक वेगळ्या फील्डमध्ये असतो, तिकडनं आपण स्विच करतो. करेक्ट, असं बऱ्याचदा होतं बऱ्याच जणांचं. तर तूही आय थिंक तुझं फील्ड आधी वेगळं होतं, राईट? तू बँकिंग फील्डमध्ये काम हो, पण मग अचानक तुला ज्योतिषशास्त्र करावं असं का वाटलं? ऍक्च्युली हे अचानक नाहीच वाटलं. माझे बाबा हे सुद्धा ज्योतिषच आहेत. आणि ते म्हणजे मी हे म्हणते की लहानपणापासून आम्ही
त्याच म्हणजे आपण म्हणतो ना की वातावरण वातावरण आणि आपल्या घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या आमच्या घरातल्या नेहमी असंच असायच्या की अरे आता 7:30 सुरू झालीये, आता हा ग्रह इकडे मूव्ह करतोय. आमच्या घरातल्या गोष्टी नेहमी अशाच असायच्या. ओके. तर बाबा माझे ज्योतिष आहे, पण मी कधी ह्याला म्हणजे असं कोणाची सेवा म्हणा किंवा हे ऍक्च्युली लर्न केलं पाहिजे हे असं कधीच बघितलं नाही. म्हणून खरं तर मी आधी इंटिरियर डिझायनिंग केलंय. त्याच्यानंतर मी बँकिंग फील्ड मध्ये बऱ्याच वर्ष जॉब केलाय. त्यामुळे माझं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन खूप वेळा झालंय लाईफ मध्ये. मग हे लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्म होता होता मला कुठे ना कुठे कोविड नंतर असं वाटलं, कारण मी तेव्हा जॉब शोधलेला होता आणि मी माझ्या नवीन जर्नीसाठी होती की आता मी काय करणार. मग त्या जर्नीमध्ये मला खरं तर गुरु मिळाले जे मला ऍक्च्युली शिकवतील. ते आहे अरुण पंडित, ते माझे गुरु आहे. मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे. तर मी ऑकल्ट गुरुकुल जॉईन केलं आणि सर्टिफिकेट हे आजकाल खूप इम्पॉर्टंट झालं. म्हणजे माझ्या बाबांनी मला शिकवलंय तेवढंच फक्त पुरेसं नाहीये. तर म्हणून सर्टिफिकेट घेतले मी वास्तुशास्त्रामध्ये. आणि वास्तू पण म्हणजे कसं एस्ट्रो वास्तू. अच्छा. तर हे जनरिक नसतं, हे तुमच्या कुंडलीप्रमाणे असतं. मग मी थोडं न्यूमरोलॉजी पण केलं आणि एस्ट्रॉलॉजी पण केलं. पण लहानपणापासून ज्या वातावरणात होती त्यावरनं वैदिक ज्योतिष हे माझं म्हणतात ना की सोलला हॅपीनेस कुठं न मिळतो, तर मला त्याच्यातच मिळतो. न्यूमरोलॉजी आणि वास्तू सुद्धा मी करते, पण ते मी बेसिकली करते की रेमेडीज मध्ये आपण काय असं देऊ शकतो त्याच्यासाठी त्याच्या हिशोबाने मग मी ते सुद्धा लर्न केलं. कारण फक्त ज्योतिषाच्या रेमेडीज ना कधी कधी इनफ नाही होत, कारण आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये ते पॉसिबल नाहीये. मग ह्या कृष्णा कनेक्ट अंतर्गत तू ह्या सगळ्या सर्व्हिसेस देतेस. मग त्याच्यात काय काय येतं? म्हणजे मॅच मेकिंग तर म्हणजे पहिला आपण मॅच मेकिंग पण मी थोडं वेगळं देते. मॅच मेकिंग म्हणजे आतापर्यंत आपण जे बघत आलो आहे ते आहे गुणमिलान, की पर्टिक्युलर एवढे गुण मिळतात आणि दॅट्स इट. बरोबर. पण मी जेव्हा मॅच मेकिंग करते मी ते नाही बघत. मी हे सुद्धा बघते कारण आता दोघेही फायनान्शियली स्टेबल असतात, नवरा आणि बायको. तर मग त्याच्यानंतर त्यांची फायनान्शियल सिच्युएशन कशी राहील, कोणाच्या भाग्यामध्ये फायनान्शियल लॉसेस ह्याचा योग तर नाही येते, आणि तो जर योग येतोय तर मग त्याच्यासाठी काय रेमेडीज ते लोक करू शकतात, किंवा लग्न झाल्यानंतर त्यांची हेल्थ वरती काही इम्पॅक्ट तर नाही येते, किंवा आजकाल प्रॉजिनी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ते काही प्रॉब्लेम्स तर नाहीये दोघांमधनं कोणाच्या कुंडलीमध्ये. आणखीन कुंडली जुळल्यानंतर हे जर प्रॉब्लेम असते तर मग आपण काय रेमेडी आतापासून करू शकतो, कारण काही रेमेडीज ऑन द स्पॉट करून काही अर्थ नाही. बरोबर. तर आजारी पडल्यानंतर त्यावर मी काही तुम्हाला आधीपासून त्या रेमेडीज कराव्या लागतील, तेव्हा जाऊन त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली प्रेग्नन्सी बद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट जाणवतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचाही गायडन्स मी देते, कारण आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये फक्त गुणमिलान हे खरं बघितलं जाय तर हे खूप बॅकडेटेड झालेलं आहे. बिकॉज नवीन नवीन प्रॉब्लेम्स आणि नवीन नवीन सोल्युशन हे काढावं. आणि मुळात कसं होतं, आता आजकाल लव्ह मॅरेज कडे ट्रेंड खूप जास्त आहे. म्हणजे आता बरीच वर्ष झाली ही गोष्ट आपल्याकडे चालू आहे. तर त्या लव्ह मॅरेजेस मध्ये 90% वेळा पत्रिकेपर्यंत पोहोचणं हे होतच नाही. म्हणजे तसं बघशील तर की तिथे आपण काही कनेक्ट शोधायला जातच नाही होत आजकाल. म्हणजे माझं स्वतःचं लग्न झालं तेव्हा आम्ही पत्रिका बघितली नाही, कारण ठीक आहे आता ठरलंय म्हटल्यावर की आपल्याला पुढे जायचं. तर आमच्यासारखी अशी अनेक जोडपी असतील की ज्यांनी हा डिसिजन घेतला असेल, तर मग त्या केसमध्ये तू कसं प्रॉब्लेम्स येत असतील तर तू ते कसे सॉल्व्ह करतेस? मग ते कुठल्या बेसिसवरती, मग बर्थ डेट्स वरती सॉल्व्ह करतेस का कसं घेऊन सॉल्व्ह करतेस ते? ओके, तर वैदिक एस्ट्रॉलॉजी म्हणजे हे 3 गोष्टी तुम्हाला बेसिक द्याव्याच लागतात आम्हाला. एक आहे बर्थ डेट, दुसरा आहे बर्थ टाइम आणि तिसरा आहे बर्थ प्लेस. ओके, ठीक आहे. ह्याच्या हिशोबाने तुमची कुंडली बनते आणि त्या हिशोबाने प्लॅनेटरी पोझिशन्स असतात. आता जे आपण बोलतोय लव्ह मॅरेज किंवा कुंडली न जोडता मॅरेज, त्याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये आपण थोडंसं बोलूया. एक आहे लव्ह मॅरेज, की हा बाबा माझं आणि ह्याचं लव्ह आहे आणि आता मला लग्न करायचं, पण मी काय पत्रिका वगैरे जुळत नाही कारण माझं तर सगळं चांगलं चाललंय, मला तो आवडतो किंवा तिला मी आवडतो. बरोबर. पण प्रॉब्लेम का कुठे होतो की जेव्हा आपण लव्ह बद्दल विचार करतो तेव्हा कुंडलीच्या हिशोबाने ते एक तुमचं दुसऱ्या हाऊस मध्ये असतं, म्हणजे 12 घरं असतात कुंडलीमध्ये. तर जेव्हा तुम्ही फक्त लव्ह बघताय तेव्हा ते दुसऱ्या हाऊस मधनं बघितलं जातं. जेव्हा ते चेंज होऊन तुमच्या मॅरेज हाऊस मध्ये येतात तेव्हा ते तुम्हाला दुसरे रिझल्ट येतात. त्यामुळे आधी कितीही चांगलं चालत असलं तरी लग्नानंतरही तेवढंच चांगलं आणि लवी डबी राहील ह्याची काहीच गॅरंटी नाहीये. ठीक आहे. तर त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स इथे होतात. दुसरं आहे की आता लग्न झालेलं आहे आणि आम्ही काही पत्रिका जुळवली नव्हती, मग तिथे आम्ही काय करतो की काय काय प्रॉब्लेम्स आता तुम्हाला लाईफ मध्ये येतात आणि ट्राय करतो. आता त्या प्रॉब्लेम्स झालेल्या आहेत, बरोबर.
सो ते म्हणतो ना की जे आजार झालेले आहे त्याला काहीच उपाय नाही. पण त्याच्याशी तुम्हाला फाईट करण्यासाठी काय काय लागणार आहे, म्हणजे तुमची मेंटली तशी प्रिपरेशन असली पाहिजे. बरोबर. तर ते तुम्ही कसं करू शकता, किंवा त्याच्यातनं होणारा त्रास जो आहे तो थोडा कमी कसा करू शकतो, ह्याच्यासाठी आपण काय उपाय करावे. आणि अगदी छोटे मोठे म्हणजे वास्तूमध्ये काय चेंजेस करू शकतो, किंवा कोणत्या मंत्राचा जप करू शकतो, किंवा काही रिच्युअल करू शकतो. हे असे छोटे छोटे म्हणजे खूप असा खर्च करून, आता म्हणजे मध्यंतरी एक ट्रेंड होता, असं खूप खर्च करायला सांगितले जायचे, वास्तूत हा बदल करा, तो बदल करा. तर तसं काही तुझ्याकडे म्हणजे खर्चिक हे असतात उपाय की थोडे कमी खर्चिक उपाय असतात? हे बघा, उपाय ना दोन्ही तरीक्याचे असतात. खर्चिक उपाय पण असतात आणि खूप अगदी बेसिक उपाय पण असतात. पण मला एक गोष्ट सांगा, आता आपण एक खूपच म्हणतो ना की नोन दोष हा म्हणू शकतो घेऊया, कालसर्पदोष. ओके. हा ऑलमोस्ट आजकाल सगळ्यांना ह्याच्यामध्ये असतो, किंवा तुमच्यावरती तुमचे एन्सिस्टर्स मुळे काही प्रॉब्लेम झाले, पितृदोष. हा दोष हा आजकाल प्रत्येक 4-5व्या पत्रिकांमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणून सगळ्यांनी कालसर्पदोषची पूजा करायला कुठेतरी पळणं हे किती प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आजकाल? नाही. कोणी युएसला राहत आहे, तो नाशिकला जाऊ शकतो का? नाही शक्य आहे ना, पॉसिबलच नाही. मग त्याच्यासाठी काय छोटे छोटे आपण रेग्युलर लाईफ मध्ये चेंजेस असे करू शकतो की तो दोष थोडासा कमी हो. त्याच्यासाठी काय करू शकतो? शिवलिंगाला पाणी खाऊ शकतो. अच्छा. कालसर्पदोष म्हणजे काय? सर्पांशी रिलेटेड दोष आहे ना. आणि शिव म्हणजे काय? ते तर गळ्यामध्ये घेऊन बसले. झालं. ते करणं तर सुरू करा, तुम्हाला त्याचे खूप इम्पॅक्ट कळतील. अच्छा, मी हे अजिबात म्हणत नाही की हे सगळं करून तुम्ही पूजा करू नका, पण त्या पूजा करण्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचणं तरी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना. हो, कारण जेव्हा हे असे योग असतात, कालसर्प योग, किंवा तुमची म्हणजे परिस्थिती किंवा मानसिकताही अशी असते की तुम्हाला ते तिथे पोहोचू देत नाही. राईट. किंवा आर्थिक परिस्थिती, काही जणांची आर्थिक परिस्थिती नसेल, कारण कालसर्प योगाची शांत करणं हा सुद्धा एक बऱ्यापैकी त्याला एक खर्च आहे. तर मग त्यावेळेला तिथपर्यंत तुम्ही पोहोचणं तर आवश्यक आहे. म्हणून हे असे छोटे छोटे उपाय तू देतेस. हो हो. हे छोटे उपायाने काय होईल की तुम्हाला एक तुम्ही मेंटली प्रिपेअर होता. तुमचं कारण तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही त्याचे 2 रिझन असतील. एक, तुम्हाला जायचंच नाहीये, तो एक वेल इश्यू असतो की मी का करू, आणि दुसरं असतं माझ्याकडे पैसाच नाहीये तेवढा. बरोबर. ते दोन्ही, बुद्धी आणि मनी, या दोघांवरती हे सगळ्या गोष्टी छोटे छोटे असतात पण परिणाम करतात. तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणं सुरू होईल. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली असं वाटेल की नाही, आता हेनी एवढा फायदा होतोय तर जाऊन पूजा केली पाहिजे आपण. एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते, तर मग पूजेने किती फायदा होईल. बरोबर. आणि खरंच माझ्या लाईफमध्ये हे जितकेही प्रॉब्लेम्स चाललेले आहेत हे या दोषमुळे चाललेले आहेत. अच्छा, कैकदा असंही होतं की आता ज्यांची एज जी आहे ती 50-55 झालेली आहे, त्यांना कालसर्पदोष मिळाला. तर मग आता काय करायचं? त्यांनी ऑलरेडी त्यांचं आयुष्य जे आहे ते पूर्ण स्ट्रगल मध्ये काढलेलं आहे. बरोबर. पण त्यांना आता पूजा हे एवढं एक्सपेन्सिव्ह काय म्हणतो रेमेडी देऊन काही अर्थ नाहीये. तर मग त्याच्यासाठी काय करावं आणि कशाला करावं? तर काय करावं तर तुम्हाला फक्त घरातून पाणी घ्यायचंय आणि शंकराच्या पिंडीवरती सोमवारी हे अर्पित करायचंय. हा त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय. आणि का करायचं? पण हे देवळात जाऊन करणं अपेक्षित आहे. देवळात. आणि का करावं? की आता जे 55 नंतर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, कारण आता शरीरामध्ये तेवढी शक्ती आहे नाही, तर ते थोडंसं रिलीफ तिथे त्यांना मिळेल. पण अगदी पूजा वगैरे करायची खरं तर गरज नाही. ओके. म्हणजे हे सोपे खरं तर उपाय असतात. त्याच्यासाठी तुम्ही 1,000 खर्च करणं हे अपेक्षित नाहीये, आणि त्याप्रमाणे तू रेमेडीज सुचवतेस आता लोकांना, जे कोणी तुझ्याकडे पत्रिका दाखवत असतील त्यांना तू सुचवल्याही असेल. बरोबर. तर आता मला प्रश्न असा आहे की हे आपण आता बोलतोय त्याच्याप्रमाणे की एक आत्ताची जनरेशन किंवा 45 अक्रॉस झालेली लोक, पण आपल्याकडे भारतीय आपण जे आहोत ते मूळ जन्मल्या साधारण 1 महिनाभरात वगैरे त्याची पत्रिका आपण काढतो, जन्म तारखेप्रमाणे किंवा वेळेप्रमाणे जी निघते तशी पत्रिका तयार करतो. पण त्या पत्रिकेप्रमाणेच सगळं होईल अशी बऱ्याच जणांना गॅरंटी नसते, आता शंकाच जास्त असते. किंवा आता हल्ली हा ट्रेंड परत आलाय, कारण बऱ्याच जणांचं सीझर होतं, त्याच्यामुळे मग आधी डेट बघितली जाते पत्रिकेत किंवा ह्याच्याप्रमाणे आईच्या पत्रिकेप्रमाणे, मग ती जन्मतारीख काढली जाते आणि त्या दिवशी सीझर केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड आहेत मुळात? तर सगळ्यात आधी आपण हे घेऊया की
त्या दिवशीची डेट आणि टाइम हे काढल्यानंतर काय तसं तसं होणारच आहे हे किती शक्य आहे प्रॅक्टिकली सुद्धा. तर काही लोक करतात, पण काय त्याच्यामुळे तो मुलगा अगदी बिलेनियर होणार आहे नाही. कारण कोणत्याही प्लॅनेटची सिच्युएशन तुम्ही परफेक्ट अशी बसवू शकत एक्झॅक्टली. कोणत्या ना कोणत्या प्लॅनेटची पोझिशन अशी असणारच जो तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रगल, हेल्थ इश्यू, काही ना काही प्रॉब्लेम्स देणारच आहे. तर मला एकदा हे वाटतं की एवढं प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे मी ज्योतिष बघत असली तरी मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीमध्ये हे सगळं एवढं अगदी बघणं हे इम्पॉसिबल आहे आणि त्यांनी आपण कोणाचीही लाईफ परफेक्ट बनवू शकत नाही. दुसरं हे की लगेच त्या बाळाची पत्रिका बघणं हे किती इम्पॉर्टंट आहे किंवा बघायला हवी की नको. तर मी हे म्हणते की ऍटलिस्ट 10 to 12 इयर्स पर्यंत तुम्ही त्या बाळाची पत्रिका बघणं हे अवॉइड केलं तरच चांगले. हा, मुलाला जर खूपच जास्ती अगदी लहानपणापासून हेल्थ इश्यू आहे, असतात येस, तर हेल्थ इश्यू आहे आणि मग तुम्ही बघताय तर ठीक आहे. किंवा काहीदा आता गणमूल एक असतं, त्याच्यामध्ये त्या बाळाचा जर जन्म झालेला असेल तर फॅमिलीला इमिजिएटली खूप प्रॉब्लेम व्हायला लागते. म्हणजे वडिलांची जॉब सुटते, फायनान्शियल इश्यू व्हायला लागतात, मदरला खूप जास्ती हेल्थ इश्यू असते. असं काही जर तुमच्या इथे वाटत असेल तर तुम्ही अपेक्षित आहे की तुम्ही पत्रिका बघा त्या बाळाची. आणि मग त्याच्या पूजा असतात. ऍक्च्युली त्याच्यासाठी काही अजून पर्याय नाही आहे, कारण त्या एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्येच कराव्या लागतात, तर त्या बघायच्या. ओके, त्याच्या व्यतिरिक्त नका बघ. आणि पण आता जनरली आता आजकालची मुलांचा जो ट्रेंड बघतोय आपण, एक 95 पर्यंत वगैरे सगळं नॉर्मल होतं, म्हणजे बॉर्न इयर 95 म्हणते मी तुला. आता त्याच्यानंतरची जी जनरेशन येते आहे किंवा त्यांचे एकंदरीत स्वभाव बघता किंवा ओव्हरऑलच, म्हणजे त्यांचा दोष असा नाही, पण ते एक एकटे आहेत किंवा फॅमिलीमध्ये आई वडील मूल एवढंच आहे, त्याच्यामुळे ती मुलं खूप लोनली फील करतात म्हणून, किंवा ह्या बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तर मग त्यांचा तो हट्टी स्वभाव वाढत जाणं, आई वडिलांचं न ऐकणं किंवा मी करतोय तेच बरोबर आहे, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. आता प्रत्येक फॅमिलीचे आज एक इश्यूज आहेत. तर मग आता जेव्हा तू म्हणतेस की आपण ही पत्रिका बघून या गोष्टी करतो, तर मग जर आता समजा एखाद्या घरात हा प्रॉब्लेम असेल की बाबा मुलं ऐकतच नाहीये, तर त्या केसमध्ये पण पत्रिका बघून हेल्प होऊ शकते का? म्हणजे त्या मुला समजा आता पर्टिक्युलर एखाद्या मुलाला म्हणजे त्याच्या स्वभावामुळेच त्याला तो त्रास होतोय हे दिसतंय आपल्याला, तर त्याच्यात अशी कुठली एखादी शांत किंवा ग्रहाची काही म्हणजे स्थिती चुकीची आहे त्याच्यामुळे ते मूल तसं वागतंय का, असे काही मुद्दे असतात का ह्याच्यामध्ये? तर आताची जी जनरेशन आहे ना ह्याच्यामध्ये ADHD, तर हा म्हणजे काय, शॉर्ट टर्म फोकस हा एक इश्यू हा सगळ्यांमध्ये आहे. रादर तो आपल्या पिढीत डेव्हलप झालाय. रील्स आपण जे आजकाल बघतो त्याच्यामुळे ADHD ला आपण पण हळूहळू प्रो व्हायला लागलो असं वाटतं मला. तो आहे. त्याच्यानंतर फिमेल्स मध्ये PCOD, PCOS हे खूप मोठे प्रॉब्लेम्स झाले. तर जर बेसिक वरती आपण अगदी गेलो तर हा प्रॉब्लेम काय येतोय, कारण आता तुम्ही बघा जेव्हा आपण लहान होतो आपले आई वडील आपल्याला संध्याकाळी सकाळी दिवा लागल्यानंतर आपल्याला एक सवय होती प्रार्थना म्हणायची, सकाळी उठल्यावर करागरी वसते लक्ष्मी म्हणणे, आपण जेवायला बसलोय किंवा दनी कवळ म्हणणे, हे आपल्या इथे होतं. मग तेव्हा काय व्हायचं, जेवताना आपण जेव्हा म्हणतो आपलं मन शांत व्हायचं है ना, आणि मग आपण शांततेने जेवायचो. किंवा सकाळी उठणं करागरी मस्त लक्ष्मी बोली म्हणजे सकाळ आपली देवाच्या प्रार्थनेने सुरुवात व्हायची. सकाळ संध्याकाळ आपण प्रार्थना करायचो. कुठे ना कुठे हे सगळ्यांनी आपला फोकस जो आहे तो वाढायचा. तर आजकाल पॅरेंट्सच काही करत नाही बिझी लाईफमुळे, तर आपण मुलांकडनं कशी काय अपेक्षा ठेवणार? पण बेसिकली काय होतं माहिती, आता तू म्हणालीस तसं डे टू डे लाईफच इतकं बिझी आहे. आता मी समजा 8 वाजता घरी येते, पण आपण काही गोष्टी स्वतःला मॉडिफाय करून त्याच्यात चेंजेस करणं आवश्यक आहे. म्हणजे मी 8 ला आली ना, मी 8:30ला तर देवासमोर दिवा लावू शकते, मी नमस्कार करू शकते, प्रार्थना म्हणू शकते, हे तर आपण करूच शकतो. पण आपणच आपल्या रिच्युअल सोडत चाललोय कुठेतरी, हे फार जाणवतं. म्हणजे जर आपण नाही केलं तर आपल्या पुढच्या जनरेशनला हे मिळणार नाहीये, ती पिढी तशीच राहील. आणि अनफॉर्च्युनेटली हे आपल्याच पिढीच्या हातात न घडलेल्या गोष्टी आहेत, कारण आपल्या आई वडिलांनी त्या नेटाने पाळलेल्या आहेत. पण आपल्या पिढीची ती आता जबाबदारी जास्त वाढली आहे असं मला वाटतं. कारण आता तू जो हा मुद्दा म्हणालीस तो अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही नाही केलं तर ते पुढच्या पिढीला पोचणार नाहीये, आणि मग त्यांचं भवितव्यात काय होईल, त्यांना ती स्टेबिलिटी कुठून मिळेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. आणि मग जसं आपण आता मी मगाशी तुला विचारलं की तो जो हट्टीपणाचा प्रकार जो सगळीकडे वाढत चालला, मग त्याच्यासाठी उपाय म्हणून काय साधारण सामान्य अगदी घरातल्या घरात, जसं तू आता मगाशी शंकराच्या पिंडीवर
पाणी वाहिलं तरी ते शांत होतं, तसं असं काही आहे का की जे घरातल्या घरात कुणी सरास अगदी आपल्या मुलांसाठी म्हणून मला काहीतरी करायचं की माझं मूल शांत राहावं बाबा किंवा त्याचा फोकस वाढावा, यासाठी काही छोट्या रेमेडीज आहेत का? जनरली तू सांगतेसच. नक्की आहे, पण मी सांगते एखाद रेमेडी, पण मी प्लीज दर्शकांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही अगदी डोळे बंद करून ही रेमेडी यूज नका करू. कारण काय होतं ना की कोणताही बाळ आहे तर त्याच्यावरती कोणत्या प्लॅनेटमुळे तो जिद्दीपणा म्हणा किंवा तो फोकस नाही करू शकत आहे, हे कोणत्या प्लॅनेटमुळे येतंय हे बघणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या पत्रिकेत जे 12 जी ग्रह आहेत त्याच्याप्रमाणे तुमचे ग्रहमान कसं आहे हे फार मॅटर करतं. तर त्याप्रमाणे सुद्धा तुमच्या मुलांमध्ये खूप चेंजेस असतात, त्यांचे इमोशनल डिसबॅलन्स ज्याला आपण म्हणू शकतो, हे सगळं त्याच्यामुळे असतं. प्लॅनेट बघणं हे जरुरी आहे. पण आपल्या इथे भरपूर मंत्र आहेत जे आपण आता ठीक आहे बिझी लाईफ आहे पण मंत्र लावून तर ठेवू शकतो. युट्यूब आहे, स्पॉटिफाय आहे, खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता आपल्याकडे, मंत्र लावू शकतो. तर आपल्या घरात कोणतं मंत्र लावणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. तर जसं काहीदा असतं की आपले पुरे खूप आळशी आहेत, हलतच नाही, सरळ लिंगाष्टकम मंत्र आहे ते लावा, ते एनर्जी येते. हा शिवचा मंत्र आहे, तुम्हाला एनर्जी देईल. तसेच असे भरपूर आहेत मंत्र, पण मी ते आता म्हणून नाही सांगणार, नाही तर लोक लावायला सुरू करतील. पण त्याच्यासाठी प्लॅनेट पोझिशन हे बघणं तेवढंच खूप गरजेचं आहे. येस, हे खूपच महत्वाचं आहे. सगळ्या ऑडियन्सला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला असं कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही कनेक्ट करू शकता. कृष्णा कनेक्टला कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण समजा तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला फक्त अगदी मोघम ही गोष्ट माहिती आहे मला आणि एखादा मंत्र तुम्ही म्हणत असाल पण तरी सुद्धा त्याच्या मागे काय शास्त्र आहे किंवा ते तुमच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा फलित त्याचं आहे का नाही हे एकदा फक्त बघून तपासून घ्या आणि मग तुम्ही त्या रेमेडीज फॉलो करा. कारण काय होतं ना, इंटरनेटवरती एवढा कंटेंट अवेलेबल आहे ह्या गोष्टीशी रिलेटेड. म्हणजे तू सकाळी उठलीस की तुला ऍस्ट्रॉलॉजी दिसतं समोर की आज माझं भविष्यात तुझं काय आहे, म्हणजे सतत आज या 4 राशींना लाभ आहे. अरे म्हणजे ते संपतच नाही आणि अनवॉन्टेडली एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सतत ती मिळत राहते. म्हणजे मला बघायचं नसेल माझं राशी भविष्य तरी सुद्धा ते मला बघायला लागतं, कारण मी मोबाईल ओपन केल्यानंतर बऱ्याचदा तेच पॉपअप होतं आणि एकदा ते तुम्ही बघितलं की ते सतत त्याने AI मुळे ते तुम्हाला दिसत राहतं. तर आता प्रॉब्लेम असा होतो की जर का माझ्या राशीमध्ये चांगलं लिहिलेलं नसेल, आजचा दिवस खराब आहे किंवा समथिंग लाईक दॅट, तर ते ती माझी मानसिकता होणारच आहे ना, कारण मी ते वाचलंय म्हटल्यावरती ते मी कनेक्ट करायला लागते कुठेतरी दिवसभराशी माझ्या, किंवा चांगलं आहे तर उगाच मला चांगलं वाटायला लागतं. म्हणजे ह्या 2 गोष्टी पण खूप व्हायला लागल्या हल्ली की कारण आपण तो वाचतोय कंटेंट जो कुठेतरी आपण रिलेव्हन्स शोधायला लागतो त्याच्यातनं. हो, आणि मग त्याला डॉट सुद्धा कनेक्ट करायला लागतो की अच्छा ओके आज माझं बघा सकाळी मी वाचलं हे करेक्ट होतं कारण मी इथे गेली आणि माझं काम नाही झालं. सो माझं जर मत आहे ह्याच्याबद्दल तर ते असं आहे की सकाळी आता मी स्वतः ज्योतिष आहे पण मी अगदी महिन्याचं बघतीये की आपला महिना कसा जाणार आहे हे सगळं मी स्वतःच बघत नाही. कारण अदरवाईज माझ्या लाईफमध्ये जो स्ट्रगल आहे आणि जे लर्निंग आहे तेच राहणार आहे. आणि मी ऑडियन्सलाही हेच सांगेन की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी बघून काही अर्थ नाहीये. तुम्हाला थोडासा स्ट्रगल लाईफ म्हणून हा केलाच पाहिजे. पण आता सकाळ झाली, मी बघितलं, आता मी जितकेही काम करीन जर त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की हे चांगलं आहे, माझ्याबरोबर काही वाईट जरी झालं तरी मी हाच विचार करेन की हे वाईट झालं कारण हे पुढे काहीतरी जाऊन ह्याच्याबद्दल काहीतरी चांगलं होणार असेल. आणि काही चांगलं जरी मी करत असेल पण पत्रिकेमध्ये किंवा त्या कुंडलीच्या जे काही प्रिडिक्शन मध्ये लिहिलेलं आहे की हे चांगलं नाहीये, माझ्या डोक्यामध्ये नेहमी डाऊट राहणार की अरे यार हे मी करतेय हे चांगलं करतेय की नाही करत आहे, हे काहीतरी पुढे जाऊन वाईट होणार आहे. तर प्लेसिबो इफेक्ट जे आपण वाचलेलं असतं सकाळपासनं ते आपल्या डोक्यामध्ये राहतच, म्हणून करागरे वसते लक्ष्मी करावं. अगदी खरंय. म्हणजे ना ह्या गोष्टी आपण म्हणतो ना की जसं पूर्वी म्हटलं जायचं की तुमच्या आजूबाजूला एनर्जी जी आहे तर ती किंवा तुमची वास्तू तथास्तू म्हणते त्या टाइप्स मध्ये मला असं वाटतं की तुम्ही काय करताय, तुमचं कर्म हे फार मॅटर करतं आत्ताच्या घडीला. म्हणजे कर्मा रिटर्न्स किंवा आपण असे जे शब्द वापरतो ते खूप असे सरास वापरतो पण त्याचा मतितार्थ खूप मोठा आहे खरं तर. आणि मला खूप असं वाटतं की आपलं कर्म खूप 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 इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही भले तुमची पत्रिका चांगली आहे किंवा तुमचे ग्रह करेक्ट आहेत पण तुमचं कर्मच वाईट असेल
तर त्यातनं काहीच सत्य होणार नाहीये. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगते. आपण सकाळी उठलो किंवा कधीही रील्स बघायला बसलो, हे करा तुम्हाला ह्यानी पैसा मिळेल, पण मग ते फक्त तो नंबर लिहून, अच्छा सॉरी बट ते जे स्विचवर्ड वगैरे त्याच्यावरती माझा अजून तरी तेवढा बिलीव्ह नाही बसलाय. असतील लोकांना झाली असेल त्याच्या फायदे, पण मी हा माझा पर्सनल लुकआउट आहे की माझा बिलीव्ह नाहीये. पण तुम्ही हे करा, एवढ्या दिवसात तुम्हाला हे मिळेल, तुम्ही हे लिहा तुम्हाला हे मिळेल, आणि कर्म करू नका. अरे कसं शक्य आहे की विदाऊट कर्म तुम्हाला ते मिळणार आहे? म्हणजे नुसतं मॅनिफेस्ट करा हा जो काही एक आता ट्रेंड आलाय, म्हणजे जो उठतो तो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मॅनिफेस्ट करा मॅनिफेस्ट करा. आणि पण नुसतं तेवढं करूनच जर घडल्यास त्या गोष्टी, तर मग आतापर्यंत जर काही कर्म योग जो आपल्याकडे दिलाय त्याची गरजच नाही. सगळे एखादा नंबर घेऊन लिहून आणि मस्त पडले असते आणि विचार केला असता होईल मी बिलिनियर एक दिवस. एक्झॅक्टली तसं नाही होणार आहे. आणि पण हे कळणं खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला, की तुम्हाला जे सातत्याने दाखवलं जातंय किंवा तुम्ही जे बघताय रील्स मधनं ते कितपत खरं आहे, त्याच्यात किती तथ्य आहे हे तुम्ही जाणून घेतल्याशिवाय त्याच्यात तुम्ही वाहवत जाऊ नका. आणि आजचा हा एपिसोड मला करावासा वाटला कारण त्याचं कारण सुद्धा हेच आहे. एक तर तू आमच्या जनरेशनची आहेस, आजच्या पिढीची आहेस, त्यातून तू एवढ्या फील्ड मधनं कामं करून आल्यानंतर तुला आज ह्याचं महत्व, ज्योतिषशास्त्राचं महत्व जाणवलंय किंवा तुझ्या ते परंपरेत होतं, घराण्यात होतं, त्याच्यामुळे तुला त्याचं एक इम्पॉर्टन्स ऑलरेडी कळलेला असेल, जो कुठेतरी झिरपत होता आतमध्ये पण तो बाहेर पडला नव्हता असंही असेल. आणि त्याच्यामुळे तू आज तो जो इंटरेस्ट तुझा डेव्हलप झाला एका आफ्टर सर्टन इयर्स ऑफ करिअर नंतर, आणि तुला त्याच्यातून असं जाणवतंय की आज मी लोकांना गायडन्स करण्याची किंवा मी देऊ शकते किंवा त्याची गरज आहे, हे वाटणं सुद्धा खूप महत्वाचं होतं. आणि म्हणून मी तुझ्याबरोबर कनेक्ट जास्त लवकर झाले, कारण मी जे विषय आखले होते ह्या पॉडकास्टसाठी त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र हा विषय नव्हता. मी प्रॅक्टिकली ऑनेस्टली तुला सांगते, कारण आजकाल ह्या विषयावरती कोणी बोलत नाही किंवा मुलांना जनरली ह्या विषय आवडतच नाहीये, की काय आहे फालतूपणा, आम्ही लक्ष नाही देत या गोष्टींकडे, माझा बिलीव्हच नाहीये, हे म्हटलं की आपण पुढे जातो, मोकळे होतो. करेक्ट. पण त्याच्या मागे अनेक शास्त्र आहेत, अनेक प्राचीन आहे खरं हे शास्त्र आपल्याकडचं आलेलं. मग त्याच्यात काय आहे आणि त्याचं तथ्य काय आहे हे जाणून घेणं मला जास्त गरज. कारण आजकाल लोक मॅनिफेस्टेशन ह्याला जास्ती बिलीव्ह करतात बजाय की वैदिक शास्त्र. अच्छा पण मॅनिफेस्टेशन पण माहितीये का खरं वाईट नाहीये, मी त्याला वाईट नाही म्हणत, आणि मॅनिफेस्टेशन वर्क पण करतं. मी हे स्वतः म्हणजे फील केलंय की मॅनिफेस्टेशन वर्क करतं. पण कोणता माणूस काय मॅनिफेस्ट करतोय हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण मी काहीही मॅनिफेस्ट केलं आणि ते खरं होईल, त्यांनी मला हॅपीनेस मिळणार आहे का? बिकॉज आता सोशल मीडियावरती मॅनिफेस्टेशन म्हणजे पैसा, दुसरं काहीही नाही. पण पैसा हे मी हॅपी ज्याला आपण म्हणतो मी आतून खुश आहे, आता मला लाईफ मध्ये काहीच नकोय असं नाही होत. तुला आज 1 लाखाची सॅलरी मिळाली तर तिथेच थांबतो का माणूस? नाही थांबतो, अजून हवी आहे. पण मग ते हॅपीनेस नाहीच आहे खरी गोष्ट. तर मॅनिफेस्ट आपण काय करतो आहे, कसं करतोय आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पण आपल्याला सोशल मीडियावरती काय दिसतं, मॅनिफेस्ट करा, दॅट्स इट. कसं करा, काय करा, आणि त्याच्यानंतरही तुम्हाला काही काही गोष्टी कराव्या लागणार आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाहीच आहे. फक्त इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे सोशल मीडियावरती. मग ती कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी खरंच सांगते फ्री मध्ये अवेलेबल कुठेच नाही. सो नाव डेज नथिंग इज फ्री. करेक्ट. आणि माझं म्हणणं ते असूही नाही, म्हणजे मी तुला सांगू, बिकॉज तिथे एक व्हॅल्यू ऍडिशन येतं. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा पैसा मोजता तुम्हालाही त्याची किंमत आहे आणि समोरच्यालाही त्याची किंमत आहे, तोही तितकाच बांधील आहे ती गोष्ट करायला. त्याच्यामुळे कुठचीही गोष्ट माझं असं म्हणणं आहे की फुकट घ्यायलाही जाऊ नका आणि द्यायलाही जाऊ नका कोणालाही. म्हणजे हा एक माझ्या विचारांचा भाग झाला, तो सगळ्यांना पटेलच असं नाही. फ्री आहे तो सबको चलता है. पण फ्री आहे तर तुम्हाला इनकम्प्लीट आहे हे तुम्हाला कॉन्शियसली कळलं पाहिजे. एक्झॅक्टली. आता मी तुला विचारणार होते की कॉन्शियसली डिसिजन घेणं ही पण एक खूप वैचारिक बाब आहे असं मला वाटतं, जे सगळेजण इझिली नाही करू शकत. पण तुझ्याशी बोलताना मला बऱ्याचदा असं जाणवलं की तू खूप त्याच्यावरती फोकस करतेस की यू शुड बी व्हेरी कॉन्शियस अबाउट युअर डिसिजन्स. तर आता ज्या वेळेला ह्या फेजमध्ये मुलं किंवा कोणी पत्रिका घेऊन तुझ्याकडे येत असतील की मी या करिअरमध्ये सेटल्ड आहे, समजा मी फिल्म इंडस्ट्रीत बिलॉंग करते, मी आहे आज 12-13 वर्ष फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, पण हवी तशी मला स्टेबिलिटी नाही,
तर मला फील्ड चेंज करायचं. मला आता अशा फील्डमध्ये जसं जिकडनं मला स्टेबल इन्कम आलं पाहिजे, माझं म्हणजे मी स्वतः तिथे प्रेझेंट नसलो तरी ते इन्कम जनरेट झालं पाहिजे, पॅसिव्ह इन्कम आपण ज्याला म्हणतो. तर अशा पद्धतीने जर का मला माझं करिअर स्विच करायचं झालं तर इज देअर एनी पॉसिबिलिटी की मला ज्योतिषशास्त्र त्याच्यामध्ये हेल्प करेल? हो, नक्कीच. तर बेसिकली कसं होतं की एक असतं की आपले ग्रह नक्षत्र आपल्याला कुठे घेऊन जातात आणि दुसरं जे मी म्हणते की कॉन्शियस डिसिजन. कारण ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला ती गोष्ट सुद्धा करायची आणि त्याने तुम्हाला अगेन पैसा मिळणार आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये कसं होतं की तुमचे कोणते प्लॅनेट्स कुठे बसलेले आहेत आम्ही ते बघतो आणि कोणते प्लॅनेट तुम्हाला पैसा द्यायसाठी बसलेले आहेत हे बघतो. मग तुम्हाला कॉन्शियस डिसिजन घेऊन ते सुरू करावं लागेल. सो फॉर एन एक्झाम्पल की कोणी एक मुलगा आहे जो इंजिनिअरिंग करतोय, ठीक आहे, तो स्टुडंट आहे, त्याला इंजिनिअरिंग करायचं, त्याच्या पॅरेंट्सनी त्याला सांगितलंय की तू बाबा इंजिनियर व्हावा. पण तो इंजिनियर करून ऍट द एंड तो जॉब करणार, पण कमवून अगेन किती कमवणार. पण जर त्याचे काही प्लॅनेटरी पोझिशन असे आहेत की त्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी बिझनेस करावा आणि तो त्याचा चांगला चालेल, किंवा आजकाल फूड इंडस्ट्री म्हटल्यावर फक्त शेफ व्हावं हे नाही, मल्टिपल ऑप्शन. ऍक्च्युली ह्या जनरेशन साठी खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण त्याच्यामधनं कुठल्या ऑप्शनला त्याला सिलेक्ट करावं हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही काय बघतो, हाऊसेस, त्याचे प्लॅनेटरी पोझिशन्स. आता जसं फॉर एन एक्झाम्पल की एक छोटासाच एक्झाम्पल देते, कोणी एक नक्षत्रामध्ये जन्माला आलाय, हस्ता नक्षत्र, तर त्यांनी हँड आर्ट त्याची खूप चांगली असते, तो मास्टर असतो त्याच्यामध्ये. मग त्यांनी ही जर वस्तू त्याच्यामध्ये डेव्हलप केली तर तो चांगलं करेल ना, कुठल्या कुठे जाईल. पण तुम्ही त्याच्याकडनं करू त्या इंजिनिअरिंग तर शक्य नाहीये ना. तो ऍक्च्युली आता आणि हँड रिलेटेड वर्क म्हणजे अगदी विणकाम शिवणकाम नाहीये, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी येऊ शकतात ना. त्याच्यामध्ये म्हणजे आजकाल तर एवढ्या गोष्टी ओपन झालेल्या आहेत. आजकाल डिझायनर्स आहेत, आर्टिस्ट आहेत, त्याच्यानंतर आजकाल पेंटिंग हे खूप झालेलं आहे. आजकाल म्युरल्स वगैरे बनतात, ते सगळे हाताने बनतात. तर ते आहे. तर हाताने बनलेल्या गोष्टी, इनफॅक्ट फूड, ते लोक खूप चांगले कुक असतात. तर आता कुकिंग म्हणजे अगदी स्वयंपाकघरात जाऊन तुम्हाला बनवायचं नाहीये, बट आजकाल किती मोठे मोठे शेफ्स असतात, तुम्ही तेही करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढल्या आणि आजकाल आता फिमेल आणि मेल असाही प्रश्न राहिलेला नाहीये. त्यामुळे जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला जास्ती सक्सेस मिळेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या जर आपण केल्या तर हे अगेन कॉन्शियस डिसिजन की हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. माझ्याकडे पॅरेंट्स येतात, सिम्पल क्वेश्चन असतो, लहान मुलं आहे किंवा मग स्टुडंट आहे आणि म्हणतात हेला ना विदेशात जायचंय स्टडीसाठी, पण तो विदेशात जाऊन स्टडीज करेल हे तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग का? कारण त्याचे प्लॅनेटरी पोझिशन्स तसे आहेत का, त्याला विजा मिळेल का, त्याचं स्टडीसाठी तिथे त्याला काही पैशाची गरज पडेल तर ते सगळे पैसे तुमच्याकडे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कोणी विचारच नाही करत की तुम्ही तेवढं बेअर करू शकता का, आणि ते बेअर केल्यानंतरही तो तिकडे सक्सेस मिळेल का हे तेवढं. एक्झॅक्टली. म्हणजे आपण कृती करताना एक आपण म्हणतो ना, पूर्वीपासून म्हणतात की 10 वेळा विचार झाला पाहिजे एखादी कृती करताना. त्याच्या मागे ही काही कारण आहेत की आपण स्टेप अप करू. तुम्ही आज पैसा खर्च करून मुलांना विदेशात पाठवा, पण त्याचे रिटर्न्स किंवा त्याला खरंच फायदा त्याच्या आयुष्यामध्ये होणार आहे का हे कदाचित इथेच राहून त्याला अनेक गोष्टी मिळू शकतील हे ना. म्हणजे आपण असं की प्रेडिक्ट आता इथे बसून तुम्ही नॉर्मल वेज मध्ये काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला ज्योतिषशास्त्र आहे जो मदतीचा हात देतं. कारण हे सगळे ना ऍक्च्युली पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स असतात जे पोरांना पुश करत असतात. पण जर हेच पुश त्यांना त्यांच्या कुंडलीच्या हिशोबाने मिळाले की त्यांचे प्लॅनेटरी पोझिशन्स काय आहेत आणि त्या हिशोबाने पॅरेंट्सनी डिसिजन घेतलं कॉन्शियस आणि अकॉर्डिंगली पुश केलं तर ते जास्ती महत्वाचं होईल. आता जसं मी एक सिम्पल सांगितलं की मुलं कैकदा असे खूप आळशी असतात, ठीक आहे, तुम्ही लिंगाष्टकम मी तुम्हाला सांगितलं ते केलं, पण कॉन्शियस डिसिजन काय आहे की प्लॅनेटरी पोझिशनच्या हिशोबाने जितकं ज्योतिष मला माहितीये, सॅटर्न ही एक बेसिक प्रॉब्लेम असते जो आळशी करतो माणसाला, तो करू देत नाही. ऍज अ पॅरेंट्स तुम्ही त्यांना पुश केलं पाहिजे सो दॅट ते काही वर्कआउट करे, काही काम करे, काही नवीन शिके. इथे तुमचं पुश हे जास्त इम्पॉर्टंट आहे.
बजाय की तुम्ही तुमचे एक्सपेक्टेशन्स त्यांच्यावरती पुश करताय. कारण इंजिनियर तो बनतोय, तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्याच्या कुंडलीचे नाही. हे इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याचदा हे होतच, कारण मुलांना काय आवडतंय त्याच्यापेक्षा पॅरेंट्स काय सांगतायत त्याच्याकडेच पूर्ण कल असतो. म्हणजे मुलंही नॅचरली हा आता आई बाबा म्हणतात ना म्हणून मी जातोय इंजिनिअरिंग करणार आहे, हेच बऱ्याचदा बघायला चित्र मिळतं. पण खरंच त्या मुलाला त्याची आवड आहे का, त्याचे ग्रह खरंच त्याला साथ देणार आहेत का, किंवा ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करणं. जसं तुम्ही आयक्यू टेस्ट करतात आजकाल, इझिली आयक्यू टेस्ट या केल्या जातात. मग ते जसं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं हे जर तुम्ही मानलं आणि जर हँड इन हँड गोष्टी केल्या तर दॅट विल हेल्प यू लॉट, राईट. आणि तीच हेल्प करायला स्वाती इथे बसलेली आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला वाटलं की इथे अडचण येते तर जस्ट कॉलर, ती तुम्हाला मदत करेल. तर आता आयक्यू बद्दल आपलं बोलणं चाललंय, तर मला तुम्हालाही आणि दर्शकांना एक छोटासा इन्सिडेंट मी सांगेन. माझ्याकडे एका 10 वर्षाच्या मुलाची पत्रिका आली होती. आणखीन त्याच्या मदरची कंप्लेंट होती की तो बिलकुल अभ्यास नाही करत आहे. पण त्यांनी तो जेव्हा 5-6 वर्षाचा असेल तेव्हा ही आयक्यू टेस्ट करली होती आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तो खूप हुशार मुलगा आहे. आणि ऍक्च्युली तो तेव्हा हुशार होताही, पण कारण तो हुशार आहे म्हणून पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स वाढले आणि त्यांनी UK मध्ये स्कॉलरशिपसाठी अप्लाय सुद्धा करून दिला. आणि आता तो मुलगा अभ्यास नाही करत आहे, तर ह्याच्या मागचं रिझन काय, तर त्याची 7.5 सुरू झालेली होती. आणि शनी हावी म्हणजे त्याला आळस भरणं, चिडचिडा स्वभाव, आईबाबांचं ऐकायचं नाही, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. पण आता तर 10 वर्षाचा बाळ त्याचं काय करणार, आणि 7.5 चालली असणार, त्यामुळे पॅरेंट्सनी ऍक्च्युली त्याच्या इमोशनली सपोर्टच केला पाहिजे. पण त्यांच्या पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स एवढे हाय झालेले होते की खरं तर माझ्याकडेच पर्याय नव्हता की मी त्या मुलासाठी रेमेडी देऊ की पॅरेंट्ससाठी रेमेडी देऊ. हा माझाच प्रॉब्लेम झाला होता. पण काही नाही करू शकत, कारण प्रत्येक प्लॅनेट ही आपली पोझिशन बदलतं आणि त्या हिशोबाने आपल्या लाईफमध्ये हे स्ट्रगल येतात आणि जातातही. पण मग आता तो जो 10 वर्षाचा होता म्हणजे अगदी लहान होता खरं बघायला गेलं तर, पण अशी सिच्युएशन मोठं झाल्यावरती पण मुलांच्या म्हणजे आता समजा 8वी 9वी 10वी पर्यंत काही मुलं खूप छान मार्क मिळवतात, सगळं व्यवस्थित असतं, पण अचानक 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला त्यांना कमी मार्क मिळतात किंवा 12वीत जातात आणि 12वीतच ते अभ्यास करेनासेच होतात अचानक. मग सगळी कॉलेजची हवा लागली, अशा टाईप मध्ये बोललं जातं. पण वास्तविक ते तसं नसून त्याचं कुठेतरी ते ग्रहमान किंवा ते ग्रह दोष हेही असू शकतात. त्याचा आपण कधी त्या अँगलला जाऊन विचारच करत नाही. म्हणजे आता तू म्हणालीस मला अशी काही उदाहरणं माझ्या आयुष्यातली आठवली की कदाचित त्यांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम झालेले असू शकतील, बट तेवढा फोकस आपल्या पालकांनी नाही केलेला किंवा आधीच्या जनरेशन मध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना काही म्हणजे वर्षानुवर्ष आपली जी येतात ज्योतिषशास्त्र आहे जे पुराण काळापासून चालत आलेलं आहे, जसं आयुर्वेद आपण म्हणतो, आयुर्वेदिक उपचार हे इतके चांगले की समूळ नाश करतो. कुठल्याही रोगाचा समूळ नाश हा आयुर्वेदामध्ये केला जातो जो तुमच्या बाकीच्या मेडिसिन्सने होत नाही. तसंच मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्राचा जर तुम्ही सपोर्ट घेतला लाईफच्या प्रत्येक टप्प्यावरती, तर निदान तुम्ही डोंगरावरनं पडणारा तर त्याच्याऐवजी तुम्ही पायरीवरनं पडा किंवा काटावरनं पडा ऍटलीस्ट. खरं हेच आहे की सपोर्ट घेतला तर त्याच्यावरती पूर्ण तरीक्याने म्हणजे म्हणतो ना की सोडून दिलेलं तसंही चालत नाही. कारण जर तुम्ही आजारी पडणार आहे आणि तुमच्या बरोबर ऍक्सिडेंट होणार आहे तर ते होणारच आहे. ज्योतिषशास्त्र फक्त हे सांगू शकतं की बाबा तुम्ही मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवा किंवा गाडी स्लो चालवा, हे सांगू शकतं. पण जे घडणार आहे, जी इव्हेंट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये ती होणारच आहे. किंवा आता कोणाची डेथ होणार आहे तर तुम्ही मेंटली प्रिपेअर आहात. डेथ आम्ही सांगत नाही, पण घरामध्ये असं काही होणार आहे तर तुम्हाला मेंटली प्रिपेअर आम्ही करू शकतो की बाबा असं होणार आहे, समथिंग इज गोइंग टू हॅपन. हा, तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा. तुम्हाला मेन काय आजकाल मेंटली प्रिपेअर होणं हेच सगळ्यात जास्ती गरजेचं आहे. कारण आपण मेंटली एवढे वीक झालेलो आहोत आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलमुळे की तुम्हाला खूप त्रास होतो, तुम्हाला लगेच एन्झायटी होते, लोक सुसाईड पर्यंत पोहोचून जातात कारण त्यांना लाईफमध्ये स्ट्रगलच करायचा नाही. तर हे स्ट्रगलशी तुम्ही कसं फाईट करू शकता हे तुम्हाला गायडन्स ज्योतिष देतो. आणि मला असं वाटतं तर बऱ्याच जणांच्या घरांमध्ये आता ट्रेंड असा आहे बघ की आपल्या भारतामध्ये स्पेशली म्हातारी लोक म्हणजे 70-75 अबाउट पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे आणि यंग पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे.
राईट, म्हणजे मिड एज थोडे कमी असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मग अशा केसमध्ये होतं कसं, तुला आधीच्या पिढीला पण सांभाळायचंय, तुला नंतरच्या पिढीलाही सांभाळायचंय. ती एक ऑलरेडी मधल्या पिढीची तारेवरची कसरत चालू. बरं, एखादा माणूस जर आजारपण म्हणजे त्याचं चालूच आहे, काही वर्ष आजारीच आहे, तर त्याच्यामुळे नकळत त्या मधल्या पिढीवर कुठेतरी त्याच्या करिअरवर म्हण, त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. तर मग ह्या केसेसमध्ये सुद्धा जर आपण ज्योतिषशास्त्राचा एक आधार घेतला, तुम्ही तयार होऊ शकता की बाबा हा हे ठीक आहे, हे मला सहन करायचंय थोडे दिवस ऍटलिस्ट. तर मग ते सहन करायचंय ना, मग ते तुम्हाला माहिती असलं की ती सहन करण्याची क्षमता तुमची वाढते निसर्गतः. राईट. आता आपण असं म्हणतो ना की आपल्याला एक पहाड चढायचा आहे, आपण अगदी लास्टच्या टप्प्यावरती असलो की आपल्याला कसं कॉन्फिडन्स आहे, अरे बस एवढंच राहिलंय. हे बस तसंच आहे की हा जर तुम्हाला माहिती की हा प्रॉब्लेम मला 2 महिने किंवा 7.5 2.5 वर्ष हा झेलायचा आहे, तर तो तुम्ही म्हणतात ना की यू आर रेडी टू फाईट. किंवा त्याचे छोटे छोटे उपाय पण असतात, जसं 7.5 आम्ही म्हणतो की 7मुखी रुद्राक्ष घाला. ती तुमच्या आतली सगळी निगेटिव्हिटी जी आहे ना ती ऑब्झर्व करून घेतो आणि तुम्हाला खूप असं पीस ज्याला आपण म्हणतो ते देतो, तुम्हाला फायटिंग स्पिरिट देतो. पण मग आता ते तू जसं म्हणाले की 7.5 तर प्रत्येकाची ती 3 काहीतरी टप्पे असतात ना, म्हणजे मध्य, अंत आणि काहीतरी सुरुवात. मग त्यातली चांगली कुठली असते, म्हणजे कसं काय ओळखतात ते तुम्ही? ते तुमच्या कर्मांवरती असते खरं बघितलं जातं. तर 7.5 ना एकदम थोडक्यात तुम्हाला सांगते की कशी असते. कारण हा प्रश्न म्हणजे आता मी विचारणारच होते, एवढं तू बोलायला स्टार्ट केलंस. पण कारण 7.5 सध्याचं जे काही आपलं पर्व चालू आहे 7.5चं, तर बऱ्याच जणांना 7.5 आहे असं, आणि मग काहीतरी इन्सिडन्स घडतो, अरे यार मला 7.5 याच्यावरती खापर फोडून आपण मोकळे होतो. पण आपण जर का आपल्याला माहिती आहे ना की आपल्याला 7.5 आहे, तर मग आधीच तुम्ही काही त्याच्यावरती उपाय केलेत, मग काही जणांना ती फळते असंही म्हणतात की ह्याला 7.5 फळली बघ, खूपच सॉलिड काहीतरी ह्याच्या आयुष्यात सुरू झालं. मग काहीतरी कुठेतरी पूर्वकर्म आहे ना, म्हणून त्याला ती 7.5 फळली आहे हे असू शकतं. पण एखाद्याला जर खूपच मेजर धक्का बसला त्या 7.5 तर त्याच्यासाठी तो बसू नये किंवा तो बसणार आहे हे जाणून घेण्यासाठी मग तू हेल्प आउट करतेस. पण मग ती रेमेडी, आता समजा मला माहिती नाही मला आहे का नाही चालू वगैरे, पण समजा मला चालू आहे असं मला माहितीये, तर मग ती नेमकी कुठली 7.5 चालू आहे हे तुला कसं म्हणजे तू गाईड करतेस? ओके, तो ह्याच्यामध्ये कसं असतं की 7.5 म्हणजे काय, शनी ज्या राशीमध्ये असतो त्या पर्टिक्युलर मुवमेंटला, त्या ह्याला आपण म्हणतो 2.5 2.5 2.5 असं ते 3 टप्प्यांमध्ये जे तू बोलली तसं असतं. ज्या राशीवरती आहे तो त्या राशीवरती 7.5 आहे, तिची एक रास मागे आणि एक रास पुढे, ते 7.5 हे 3 असे असतात. आता सगळ्यात बेस्ट उपाय 7मुखी रुद्राक्ष. ज्याला काही माहिती नसेल त्यांनी तो धारण केला तरी त्याला खूप इम्पॅक्ट होतो. अच्छा, ह्याच्यासाठी जसं मी नेहमी म्हणते की खूप काही गोष्टी बघणं जरुरी असतं, पण ह्या रुद्राक्षासाठी काही बघायची गरज नाही, तुम्ही घाला 7मुखी रुद्राक्ष. लक्षात ठेवा, स्पेशली ज्याची 7.5 सुरू आहे. बाकी पण रुद्राक्ष असतात ज्याचे वेगळे वेगळे बेनिफिट्स असतात. ओके, आता इथे मी जास्त नाही बोलणार, त्याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. पण तुम्ही तिचं पेज फॉलो करू शकता फॉर दॅट की तुम्हाला त्या पण छोट्या छोट्या रेमेडीज त्याच्यावरती बघता येईल, ज्याच्यासाठी सगळ्या काही गोष्टी बघायची गरज नाही. आता 7.5 सुरू झाली की आपण म्हणतो की कोणाचं आता खूप चांगलं झालं आणि कोणी तर बिलकुल खूप काही होतं आणि खतम होऊन गेलं, तर ते कसं काय होतं? तर शनी हा तुम्हाला सगळ्यात आधी इम्पॅक्ट कसा करतो, तो तुम्हाला मेंटली आणि फिजिकली इम्पॅक्ट करतो. तुम्हाला काम करण्याची इच्छा होणार नाही, तुम्हाला असं वाटेल की सगळीकडनं मला निराशाच हाती लागते, मी कुठलंही काम करायला जातो ते काम होत नाहीये, कारण शनी हे डिले करतो, तो काहीही काम तुमचं होऊ नाही देत, खूप स्ट्रगल करतो. पण त्या स्ट्रगलला जो कोणी बसला नाही, त्यांनी आपलं कर्म करत राहिलं, तर त्याची लास्ट मध्ये शनी त्या सगळ्या कर्मांचा फळ देऊन आणि मग जातो. त्या लास्ट पर्यंत पोचणंच कॉन्शियस डिसिजन आहे, की तो कॉन्शियस डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल की मला बसायचं नाही, ठीक आहे हे काम मी केलं नाही झालं ना, ठीक आहे मी पुन्हा सुरू करेन, पुन्हा मी 0 वरती आलो, मी पुन्हा सुरू करेन, पण हे सुरू तुम्हाला करत राहावं लागेल. तेव्हा मेन प्रॉब्लेम इथेच येतो की लोकांना एवढे अँझायटी इश्यू होतात, लोक खूप म्हणजे कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतात ह्याच. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की जेव्हा तुमची मेंटल कंडिशन चांगली नसते तेव्हा तुमची फॅमिलीची सुद्धा मेंटल स्वाभाविक खराब करता आणि मग तुमची भांडणं होतात, तुम्ही एक दुसऱ्याला समजून घेत नाही. मग अगेन कॉन्शियस डिसिजन की नाही हे सगळं चाललंय,
मला बसून नाही जायचंय, मला कर्म करत राहायचंय. शनी हा कर्म देवता आहे. जे तुम्ही कर्म कराल त्याचं तुम्हाला फळ हे नक्की देईल, पण तो बरोबर तुमच्याकडनं कर्म करून घेईल. म्हणजे ती जी तुमची वेळ आहे त्या वेळात जर तुम्ही खरे उतरलात तर तुम्ही जिंकला. तो न्याय देवता आहे. पण हेही आहे की त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये तुम्ही कुठलीही म्हणतात ना पळवाट काढली, शॉर्टकट्स काढले, तर तो न्याय पण बरोबर करेल. हो, मे बी तुम्हाला देईल तो, पण तो पुन्हा जाताना सगळं काढून जाईल. तो सगळं काढून जाईल, कारण तो बरोबर न्याय करतो. म्हणून आपण कर्माला काय एवढा इम्पॉर्टन्स देतो, कारण खूप काही ना आपल्या कर्मांवरतीच डिपेंड आहे. बरोबर, कर्म खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण नुसतंच ना कर्मा रिटर्न्स म्हणून सोडून देणं वगैरे हे नाही, पण आपल्या कर्माला तितकं महत्व देणं हे अगदी गरजेचं आहे. कारण तेच कुठेतरी तुम्हाला परत परत, म्हणजे तुम्ही साधं उदाहरण आपण घेतलं, जर मी एखाद्या माणसाशी चांगली वागले तर डेफिनेटली तो माझ्याशी चांगला वागणारच आहे, पण मी जर त्याच्याशी वाईटच वागले तर तुमच्या मनातही कुठेतरी धाकधूक असते की मी आज याला त्रास दिला तर तो उद्या कधी मला त्रास देऊ शकतो, कारण ती जाणीव त्या माणसाला झालेली आहे ना की तुम्ही आज त्याला त्रास दिलाय. आणि कर्म आजकाल असं झालंय ना की खूप काही लोकांना विश्वास आहे, पण बऱ्याच लोकांना विश्वास नाहीये. का? कारण ते बघतात की जे लोक वाईट करतात त्यांचंही चांगलं होतंय. एक्झॅक्टली, पण कुठेतरी पुढे जाऊन त्यांना ते भोगायचंय हे कोणाच्या लक्षात नाही. ते खूप शॉर्ट टर्म विचार चाललाय आता. का? कारण आपलं फोकस शॉर्ट टर्म झालेलं आहे, त्यामुळे आपले विचारही शॉर्ट टर्म झालेले आहेत. आणखीन अगेन आता हे फक्त ह्या लाईफ पुरतं नाहीये ना, नेक्स्ट लाईफ पण आहे आणि आधीचा जन्मही आहे. आधीच्या जन्मात तुम्ही काय काय केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला आता भोगायचंय, ते भोगायचंच आहे. तर असं नाहीये ना, हा तुमचा बॅगेज आहे. जो तुम्ही मागच्या जन्मातून आणलाय तो तुम्ही ह्या जन्मी भोगताय. जो तुम्ही ह्या जन्मी कराल तो पुढच्या जन्मी तुम्ही घेऊनच जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचं कर्म चांगलं असणं हे पुढच्या जन्मासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. अगदी खरंय ग. म्हणजे ह्या किती आपण म्हणतो आपल्या शास्त्रांमध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचा खरंच आपण एक एक ओळीचा अभ्यास केला ना तर भारताकडे एवढी समृद्धी येईल की आपल्याला पुढे परत बघायची गरज लागणार नाही लिटरली. कारण असं पण आपल्या शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की नेचर, सो जेव्हा हे सगळं बनत होतं तेव्हा असा, म्हणजे आता हे मी तर मानते की कृष्णाने एवढं बनवलेलं आहे की कोणीही उपाशी मरणार नाही जर त्याचे कर्म चांगले असले तर. कर्म चांगले नाहीये मग तुम्ही उपाशी राहताय तर मग कैदा असं तुम्ही बघाल की समोर प्लेट आहे पण तो खाऊ नाही शकत नाही, हेही कर्मच आहे. खरंय, जे कुठेतरी तुमच्या हातून ती घडलेली गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज ते उपभोगता येत नाहीये. अनेकांच्या बाबतीत हे असं आहे, आत्ताच्या घडीला सुद्धा आपण आजूबाजूला नीट बघितलं तर कळतं अनेकांना पैसा चिकार आहे पण तो उपभोगता येत नाही. अनेकांकडे शारीरिक ताकद चांगली आहे पण करायला काही ऑपॉर्च्युनिटीज नाहीये, तर तुम्ही शोधतही नाही एखादी गोष्ट करण्यासाठी, मग तुम्ही ते तरी तुमच्या हातून काही कर्म घडू देत, तर तीही मानसिकता आपल्याकडे नाहीये. म्हणजे असं करत करत आपण स्वतःच किती नुकसान करून घेतो हे बऱ्याच जणांना समजत नाही. ह्या सगळ्यांच्या केसमध्ये तुम्ही तुमची फॅमिली लाईफ मारून घेतली आणि त्यामुळे अगेन कमिंग टू द सेम पॉइंट, हॅपीनेस नाहीये. तुम्ही नुसतं पैशाच्या मागे पळताय पण त्या पैशाने तुम्हाला समाधान मिळतोय का? नाही, समाधान येतच नाहीये लोकांच्या लाईफ मध्ये. मी तुम्हाला असे केसेस सांगते जिथे म्हणजे नवरा बायको खूप चांगलं कमवतात पण तरी त्यांना नेहमी असं वाटत असतं की काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग आहे? कारण त्यांच्या लाईफ मध्ये हॅपीनेस आहे. नवरा जॉब करून येतो, वाईफ जॉब करून येते, दोघं येतात, जेवतात, कुक जेवण बनवून जाते, त्यामुळे कुकिंगचा काही प्रश्नच नाही उठत. घरची कामं सगळी करायला मेड्स आहेत, झालं, येतात आणि झोपतात. अरे एक दुसऱ्याशी बोलायला तुमच्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला माहिती नाहीये की तुमचा पार्टनर काय काय करतोय, तुम्हाला हे माहिती नाहीये की त्याच्या काय नीड्स आहेत. मग तुम्ही कसं हॅपीनेस म्हणता की आमच्या लाईफ मध्ये फक्त पैसा आहे, हॅपीनेस हा नाहीच आहे. डेफिनेशन काय आहे ना हे फार महत्वाचं आहे की तुम्ही शोधताय कशात, सुख म्हणजे नक्की काय हे प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे पण ती तुम्हाला कळणं पण तितकीच गरजेची आहे. कारण तुमचा जर आत्मा किंवा तुमचं मनशांती तुम्हाला असेल तर तुम्ही आयुष्यात अनेक गोष्टी सुखाने करू शकता. हो, नुसता पैसा मिळवला म्हणजे सुख मिळालं ही जी सर्वसाधारण आज ढोबळ कल्पना झाली आहे, पण ते ज्यावेळेला तुम्ही पैसा आल्यानंतर तो अनुभवच तुम्हाला घेऊ शकत नाही, आता उपयोग काय? करेक्ट. तुम्ही
म्हणजे ह्या आपण बघतो किती लहान लहान घरांमध्ये राहणारे लोक त्यांच्या अतिशय घरातून समाधानी. आवाज येत असतात हसण्याचे खेळण्याचे, आणि मोठे मोठे बंगलो बघला ते शांत शुकशुकाट निर्विकार असतात, असतात. काहीच नसतं कोणी काहीच त्याच्यामध्ये. नसतं. त्याला काय अर्थ आहे? दॅट इज नॉट लाईफ ऍक्च्युली. आणि हे जन्म मृत्यू मधलं आपलं जे काही आयुष्य आहे ते, तर हा असा उतार चढाव तर सगळ्यांच्या आयुष्यात यावाच, म्हणजे त्याच्याशिवाय त्या आयुष्याला मजा नाही. मजा नाहीये. तर तसं मी तुला असं म्हणेन की आता जसं आपण विषय काढला होता की आजारपण हा जो एक प्रकार आहे, तर आता सर्वसाधारण जनरेशन टू जनरेशन ते व्हेरी होणार आहे. करेक्ट. आता मधल्या जनरेशनला डायबिटीसने खूप ग्रासलं होतं, कारण आपल्या इटिंग हॅबिट्स किंवा भारतात अचानक गहू तांदूळ आल्यामुळे एक त्याचे शारीरिक परिणाम मधल्या पिढीने खूप भोगले, आपल्या आधीच्या पिढीने. पण आपण कॉन्शियस झालोय, आता आपण कॉन्शियसली डिसिजन घेतो आणि आपण ते अवॉइड करायला लागलोय. सो होपफुली आपली पुढची जी जनरेशन असेल त्याला त्या गोष्टींचा फायदा होईल. पण आधीच्या जनरेशनला आता जे डायबिटीस मधनं जातात, हार्ट डिसिजेस मधनं, इव्हन आपली जनरेशन ही जे अजूनही हेल्दी लाईफस्टाईलला कनेक्ट होत नाहीये, ते त्या प्रॉब्लेम्स मधनं जाणारच आहे. पण उद्या जर का असं एखादं झालं, एखाद्याला डायबिटीस डिटेक्ट झाला समजा, आणि त्याला असं वाटलं की नाही आता मला ज्योतिषशास्त्राचा आधार घेण्याची गरज आहे, मला विचारायचं आहे की इथून पुढे माझं काय, तर अशा केसेस तुझ्याकडे येतात का की मला बाबा गाईड कर, आता मला डायबिटीस डिटेक्ट झालाय समजा, तर पुढे काय करू? तर आता कोणाला डायबिटीस झालेलाच आहे तर त्याला आपण फारसं काही चेंजेस नाही करू शकत. त्याला मेडिसिन घेणं हे गरजेचं आहेच तेवढं. पण आता ज्योतिषाच्या दृष्टीने जर विचार केला तर आम्ही काय करतो की कोणचा आजार जे आहे ते येणार तर आहेच, पण ते कोणचा आजार येणार आहे त्याच्यासाठी आपण काही छोटी मोठी अशी रेमेडी करू शकतो, जे फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला 30च्या एज मध्ये होणार आहे तर ते 40च्या एज मध्ये करू शकतो, किंवा त्याची सिव्हियारिटी कशी कमी करता येईल ते करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी ना ज्योतिषामध्ये मला तरी असं वाटतं की मंत्रोच्चारण किंवा मंत्र ऐकणं हे ना सगळ्यात जास्ती बेनिफिशियल असतं. तर ज्योतिषमध्ये तुम्ही हेल्थ पर्स्पेक्टिव्ह जर म्हटलं तर आपण असं देऊ शकतो, किंवा काहीदा काय असतं की खूप लहान पोरांसाठी असतं ते की काही प्रॉब्लेम आता पुढे होणार आहे तर त्यांना मेडिकल अटेन्शनची आत्तापासून गरज असते. तर ते मेडिकल अटेन्शन त्यांना ऑन द स्पॉट किंवा ऑन टाइम हे मिळणं गरजेचं आहे, तर ते आपण त्यामध्ये गाईड करू शकतो. पण मग हे सुद्धा सगळं ग्रहांवरती किंवा तुझ्या ग्रह दशा ज्या आहेत त्याच्यावरतीच सगळं ठरतं. करेक्ट. म्हणजे प्रत्येक माणूस टू माणूस ते व्हेरी होणार. येस. कोणाचाच संबंध कोणाशी राहणार नाही, कारण ते ग्रहच वेगवेगळ्या जागेवरती आहेत. तर मग एवढा आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. जसं पूर्वीच्या काळी हे खूप बघितलं जायचं आणि ते मॅटर होतं, आणि मला एक रिलेव्हन्स म्हणून मी म्हणते की भारत त्या काळात खूप संपन्न होता आपण म्हणतो, पण मग ते कुठेतरी ती संपन्नता हरवली आणि आपण परत आता की ठीक आहे आता आपण परत एका आर्थिक स्थैर्याकडे वळतोय. तर मग त्या वळणावरतीच आपण ह्या गोष्टींना एक सपोर्टर म्हणून वापरणं, कारण आता आपण सज्ञान आहोत, आपल्याला समजतात काही गोष्टी. जी सुशिक्षित माणसं आहेत त्यांना असं वाटतं की हे काय आहे, ते अर्थ नाहीये, माझा विश्वासच नाही असं म्हणून आपण अनेकदा या गोष्टी सोडतो. आता बोलता बोलता ओघात माझ्याकडनं 2-3दा बोललं गेलं की हा इतका आपल्यावरती परिणाम आहे की लोक आपल्या आजूबाजूला छे माझा पत्रिकेवर काही विश्वास नाही. अरे पण तुम्ही तो शास्त्र जाणूनच घेतलं नाही तर तुम्ही कुठच्या बेसिसवरती हे बोलताय की तुमचा विश्वास नाही. तर समोरचा जर तुम्हाला कळकळीने एखादी गोष्ट सांगतोय की बाबा तू हे करून बघ याने तुला फरक पडेल, तर करून बघायला काय हरकत. जसं मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत आपण म्हणतो की एखादा पैसा मिळेल म्हणून तुम्ही हे करून बघा, तुम्ही लगेच करून बघता, तर मग तसंच ते या शास्त्राशी रिलेट आपण करू शकतो. आणि मुळात मॅनिफेस्टेशन म्हण किंवा बाकी जे काही आता टॅरो वगैरे हे सगळे जे काही आपल्याकडे आहेत, तर इंस्टाग्राम फेसबुकमुळे सोशल मीडियामुळे रादर मी म्हणेन ते खूप युथ पर्यंत पटकन पोचलेली काही टेक्निक्स आहेत. तसं ज्योतिषशास्त्र किंवा ऍस्ट्रॉलॉजी आपण असा विचार केल्यानंतर असं वाटतं की खूप पुढपर्यंतचा विचार आहे ह्याच्यामध्ये, आणि खूप आधीपासनं म्हणजे आधीचे जन्म पुढचे जन्म एवढं सगळं जर आपण ह्या जन्मात बघू शकतोय, अभ्यासू शकतोय, तर मग आपण त्याचा विचार का नाही करायचा. म्हणजे त्याला तुम्ही किती इम्पॉर्टन्स खरं तर तुमच्या आयुष्यात द्यायला पाहिजे हे आज म्हणजे खरंच तुझ्याशी स्वाती बोलल्यावरती मला स्वतःला सुद्धा मी तुला मगाशी म्हटलं तसं आमचं लग्न सुद्धा पत्रिका बघून झालेलं नाही, कोणाचाच विश्वास नाही, हेच त्याच्यासाठी फॅक्टर्स होते. कारण आता ठीक आहे ठरलंय म्हणजे ठरलंय असंच होतं. पण कुठेतरी आता ह्या वळणावर आल्यावरती असं वाटतं की नाही तेव्हा कदाचित बघितलं असतं तर ते इझी झाल्या असतात. मधला जो स्ट्रगल असतो ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात तो कदाचित इझी होऊ शकला असता.
करेक्ट. किंवा ते डिसिजन, जसं तू कॉन्शियसली डिसिजन घ्या हे म्हणतेस, तर मे बी ते खूप कॉन्शियसली घेतले गेले असते, त्याचे परिणाम अजून चांगले झाले असते. येस. आणखी दुसरं आपल्या आत्ताच्या लाईफमध्ये ना असंच होतं की आपल्यामध्ये ना तेवढी सहनशक्ती नाहीये म्हणा, की आपण म्हणजे एवढं स्ट्रॉंग अशी डिसिजन घेऊ शकतो. आपल्याला कुणीतरी ना हवं असतं, कुणीतरी मागे लागणारं हवं असतं, कुणीतरी समजवणारं हवं असतं. मग जर हे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला माहितीये, आता सिम्पल सांगते की आपण आता सोशल मीडियावरती खूप ऐकत असतो ह्या राशीभरमध्ये हा परिणाम होणार आहे. आता तुमच्या आणि तुमच्या पार्टनरला माहितीये की बाबा ह्या महिन्यामध्ये ना माझं भांडण होणार आहे. तुम्ही कॉन्शियसली डिसिजन घेता ना की ह्या महिन्यामध्ये ही काही बोलली तर आपण थोडं सायलेंट घेऊ. करेक्ट. तर हा काय झाला, हा कॉन्शियस डिसिजनच झाला ना. पण ते काय, तो एक शॉर्ट टर्म साठी झाला. तसंच हेल्थचं असतं की जर पत्रिका बघून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ब्लड रिलेटेड काही इश्यू होऊ शकतात, तर मग तुम्ही काय करा, तुम्ही थोडं चेक ठेवाल, तुम्ही तुमचे हिमोग्लोबिन काय चालले आहे, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन कसं आहे, हे सगळ्याकडे लक्ष ठेवाल. रेग्युलर मेडिकल चेकअप करवा. थोडासा टाइम मिळेल, थोडा त्रास कमी होईल, मेंटली प्रिपेअर व्हाल की हा बाबा मला होणार आहे त्रास. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण मेंटली प्रिपेअर असू तेव्हा तो एक होणारा त्रास किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. जर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत तर तुम्ही ते सहज निभावून घेऊ शकता. त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. आता खूप म्हणजे विषय आपला अगदी जन्मापासून ते फार इथपर्यंत येऊन अगदी पोचला. कारण कसं होतं, आयुष्यात प्रत्येक वळण आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातो आणि मग मागे वळून बघताना सुद्धा अरे यार तेव्हा मी करायला हवं होतं. पण हे खूप चांगलं असतं माहितीये, जेव्हा आपल्याला असे इंट्युशन्स येतात ना, हे खूप चांगले असतात. पण आता इंट्युशन जर तुला विचारते, काही वेळा आपल्याला इंट्युशन्स येतात की आपल्याला काही वेळेला नाही, बऱ्याचदा नेहमीच येतात. पण मग ते कसं आपण चॅनलाइज करायचं की मला इंट्युशन्स आली आहेत तर मग आता समजा हे वर्क नाही होत तर मग काय करायला हवं त्यावेळेला? ओके. तर ज्योतिषच्या हिशोबाने आणखीन न्यूरोलॉजी पण थोडंसं की काही नंबर्स असे असतात, आणखीन काही ज्योतिषच्या हिशोबाने आपण मानू शकतो की राशी असे असतात जिचे इंट्युशन पॉवर्स खूप चांगले असतात. अच्छा, हे फक्त इंट्युशन बरोबरच नाहीये, अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक राशीच्या पॉवरफुल असतात. जसं कोणची राशीवाला तुम्हाला आशीर्वाद देईल तो तुम्हाला बरोबर फळेल, कोणत्या नक्षत्रात कोणी जन्माला आलेला असेल तो तुम्हाला जर आशीर्वाद देईल तर तो तुम्हाला फळेल. पण हेही तेवढंच नक्की की ते लोक आशीर्वाद देत नाही. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या न्यूरोलॉजीमध्ये नंबर्सच्या हिशोबाने आणि ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या राशीच्या हिशोबाने असतात. पण आयदर एक असतं की तुमच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे इंट्युशन पॉवर आहे, एक आहे राशीच्या हिशोबाने तुमच्यामध्ये थोडीशी नॉर्मल पेक्षा जास्ती आहे, पण तिला आपण वाढवू शकतो किंवा तिला आपण डेव्हलप करू शकतो. तर ते कसं, अगेन मंत्रोच्चारण, जप, त्याच्यानंतर मेडिटेशन, हे सगळे जे आहे हे त्याचे तरीके असतात. ओके. आणि जे सगळ्यांमध्ये पॉवर असते ती माहितीये का काय असते? आज तुला कोणाचा तरी फोन आला, तुला एखादं काम आलं, आणखीन मग तुला हे विचारलं गेलं की हे करायचं का, पहिलं जे तुझ्या हार्टहून येईल की हो हे मला करायचंय, ते कृष्णाने पाठवलेलं असतं. म्हणजे मनाचा आवाज ऐकणं आपण जे म्हणतो, पहिला आवाज जो येतो तो करेक्ट असतो. त्याच्यानंतर तुमचे कॉन्शियस डिसिजन सुरू होऊन जातात की मी हे केलं तर मला फायदा होईल का, मग किती फायदा होईल, मग तिथे जाईन तर माझा किती पैसा खर्च होईल, हे सगळे मग तुमचे कॉन्शियस डिसिजन्स असतात. करेक्ट. पण जो पहिला येतो की नाही मला ह्याच्याशी भेटायचंय किंवा मला हे काम करायचंय, तो वाईज डिसिजन असतो. ते म्हणतात ना दिल की आवाज सुनो. खरी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्या मनाचं ऐकत नाही आणि बुद्धीचं ऐकतो कधी कधी आणि पुढे जातो, पण मग तिथे सगळी गणितं फसतात. कुठे बुद्धीचा यूज करायचा आहे आणि कुठे म्हणतात ना कहा दिल को यूज करणार, कहा दिमाग को, हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जसं शनीच्या केसमध्ये मी सांगितलं की तुम्हाला कॉन्शियस डिसिजन घेणं हे जरुरी आहे, अदरवाईज तुम्ही नाही करू शकत. कारण तुमचं मन म्हणेल बस रे आराम कर, पडून राहा, लाईफ आहे, खूप टाइम आहे. पण मग तुम्हाला तिथे कॉन्शियस डिसिजन घ्यायचं की नाही, उठ, मेहनत कर, तेव्हा तुला तो शनी काहीतरी देऊन जाईल. खरंय. पण हे कळणं आता मे बी हा आपला पॉडकास्ट बघितल्यानंतर अनेकांना या गोष्टी जाणवतील आणि मग ते त्यांची कृती बदलतीलही. आय होप हे असं व्हावं. असं झालं तर फारच चांगली गोष्ट आहे खरंच. आणि आता जसं आता 7:30 बद्दल सगळे विषय आपले झाले, IQ टेस्ट किंवा तू जे त्याच्यातनं मार्गदर्शन केलंस, पण मग त्या वेळेला आता जर का आता कोणाला काही तुझ्याकडनं सर्व्हिस घ्यायची आहे किंवा काही पत्रिका दाखवायची आहे
तर आता बराचसा मुद्दा येतो तो म्हणजे दक्षिणा किंवा फीज आपण ज्याला म्हणतो, आम्ही फीज म्हणतो. तर ती फीज द्यायची. आता समजा मला पत्रिका दाखवायची, तू किती चार्जेस घेणार, हा फार कळीचा मुद्दा असतो प्रेक्षकांचा. म्हणजे मला फ्रॉम व्हिडिओ पण माझ्या कमेंट्स मध्ये मला या कमेंट्स आहेत की तुम्ही प्राइस दाखवा, प्राइस सांगा. तर म्हणून मी हा क्वेश्चन मी आणण्याचं विचारण्याचं मागचं कारण हे आहे, कारण लोकांना तेवढी ट्रान्सपरन्सी आता हवी आहे. कारण जर मला तुला फोन करायचा आहे तर तिथे ते कुठेही असं तो पडदा नकोय, आडपडदा, की बाबा ती किती सांगेल माहिती नाही, विचारून बघतो, हे नकोय मला. जर लोकांना तुझ्याशी कनेक्ट व्हावं असं वाटलं तर डायरेक्ट तुझ्याशी कनेक्ट होऊ शकतील. म्हणून मी हा प्रश्न विचारते जाणीवपूर्वक. तर तू मला त्याचं म्हणजे ओपनली आन्सर कर असं मला वाटतं. तर ह्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगते. तर मी दक्षिणाच घेते, मी फीस ही घेत नाही. ह्याच्या मागचं रिझन काय, जेव्हा तुम्ही कोणाशी तुमचं नॉलेज किंवा विजडम शेअर करता, ठीक आहे, आता हा ज्योतिष ही आपल्या पूर्वजांकडनं आलेली ऍक्च्युली बघितलं जाय तर खूप महत्वाची संपत्ती आहे, खूप इम्पॉर्टंट नॉलेज आहे. तर जेव्हा तुम्ही ती पास ऑन करता तेव्हा ती दक्षिणा घेतली जाते. म्हणून आपल्या इथे परंपरा होती गुरु दक्षिणा. येस, करेक्ट. तर ही दक्षिणा तिथं आली. फीस नेहमी इंग्लिश वर्ड आहे आणि तो आयदर तुमच्या सर्व्हिसेससाठी किंवा तुमच्या प्रोडक्टसाठी दिला जातो. बरोबर. पण इथे कारण तो एक नॉलेज आणि इथे ज्योतिषासाठी इंट्युटिव्ह पॉवर, तो सिक्स सेन्स हाही तेवढा, त्याची साधना ही खूप महत्वाची असते. तर हे जे सगळं असतं म्हणून ती दक्षिणा असते. तसं बघितलं जाय तर आतापर्यंत मी असे फारसे काही चार्जेस असे ठेवले नाहीयेत. पण हो, मी ऑन एन ऍव्हरेज 30 मिनिट्सचा माझा व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल असतो. आणखीन 501 हे मी एक ठरवलेलं आहे की हा एवढी तरी घ्यायची. आणि त्याच्यामध्ये काही प्रश्नांची लिमिट नाहीये. तुम्हाला 10 प्रश्न विचारायचे, तुम्ही 10 प्रश्न विचारा. इनफॅक्ट लोकांचा टाइम वाचवावा म्हणून मी त्यांना सांगते की जेव्हा त्यांचे डिटेल्स मी घेते तेव्हा मी त्यांना सांगते की तुमचे काय प्रश्न असतील ना तुम्ही ते मला आधीच सांगा. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगणं सुरू करते तेव्हा ते प्रश्न उत्तर ह्याच्यामध्ये तुमचा कमी टाइम असतो. बरोबर. म्हणजे त्या 30 मिनिट्स मध्ये त्यांना मॅक्सिमम युज करता येतो. कारण ते प्रश्नाचे उत्तर ऑलरेडी मी रेडी करून ठेवलेले असतात. मग त्याच्याशी रिलेटेड अजून त्यांचा काही प्रश्न असेल तर मग तो ते मला विचारू शकतात. आणि मी त्यातल्या त्यात व्हिडिओ कॉल हे जास्ती प्रिफर करते, कारण हा एक विश्वासाचा सब्जेक्ट पण आहे. करेक्ट आहे. कारण मी जोपर्यंत तुला बघत नाही तोपर्यंत माझा तुझ्यावरती विश्वास बसणं अवघड आहे. आणि आजच्या घडीला तर जास्त झालंय, कारण आपण आडपडद्या म्हणजे फोन मधून बोललो आणि झालं असं होत नाही. कारण जोपर्यंत तू समोर येत नाहीस माझ्या, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. कारण आज खडे फसवणारी लोक आहेत. राईट. आणि आता तू कोणत्या म्हणालीस ना, तू व्हिडिओ कॉल वरती हे देतेस, तर समजा एखाद्याला काउन्सिलिंग म्हणजे जर प्रॉब्लेम चालू आहे तरी सुद्धा तू व्हिडिओ कॉल वरती त्यांना गाईड करतो. ओके. मग त्याच्यासाठी तुझं रिक्वायरमेंट काय असते? म्हणजे तर त्यांनी मला प्रश्न, जसं मी सांगितलं की प्रश्न पाठवावा, त्याच्या व्यतिरिक्त डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ आणि बर्थ प्लेस, ह्या 3च गोष्टी मला लागतात. ओके. त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन. कुंडली त्यांच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तरीही प्रॉब्लेम नाहीये, मी स्वतः काढून घेते कुंडली, तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इनफॅक्ट मला ते इझी जातं. कारण काय होतं, कैकदा ते पिक्चर्स प्रॉपरली येत नाही किंवा खूप ब्लर झालेल्या, जुन्या कुंडली कोणाच्या निघालेल्या असतील तर खूप ब्लर झालेल्या आहेत आणि घरी येऊन पोहोचवणं हे पॉसिबल नाहीये. तर मला ते जास्ती इझी पडतं. लोकांनाही जास्ती इझी होतं की 3 डिटेल्स पाठवून आम्ही कुंडली काढून आणि इझी होऊन जातं. तर फक्त ह्या एवढ्याच गोष्टी मला लागतात. आणखी त्याच्यानंतर तुमचा प्रिफर्ड टाइम, तर त्यांचा प्रिफर्ड टाइम मी 2-3 घेते की तुम्ही मला 2-3 ऑप्शन्स द्या, सो दॅट मला सुद्धा माझे टायमिंग बघावे लागतात. मग त्याच्यातनं जो दोघांना जुळेल असा टाइम असेल तो मी फायनलाइज करते. ओके. म्हणजे तुम्हाला कुठलाही जर का प्रश्न असेल आणि तुम्हाला गायडन्स घ्यायचा आहे बाबा ज्योतिषशास्त्राला अनुसरून, किंवा तुम्हाला खूप मुद्दे आहेत तुमच्या लाईफमध्ये, आता खूप स्ट्रगल चाललाय पण ह्याच्यातून बाहेर पडायचंय, किंवा वाटतंय काहीतरी की पुढे होणार आहे पण ते होऊ नये म्हणून काहीतरी उपाय करायचे, तर तुम्ही स्वातीला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण तिच्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तिचं युट्यूब चॅनलचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. सो तिच्याशी नक्की कनेक्ट करा. आणि स्वाती, मला आज लिटरली कनेक्ट होऊन खूप बरं वाटलं, कारण हा विषय एकतर माझ्या बॉक्स मधला नाही, आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी आता पॉडकास्ट केला, पण मला खूप मजा आली. कारण हा विषय एवढा इंटरेस्टिंग आहे खरं तर, पण तो माझ्याकडूनही नकळत डावलला गेला होता आणि मला वाईटही वाटतंय आता त्या गोष्टीचं. आणि एकच प्रश्न लास्ट तुला विचारते की आता समजा जसं माणूस म्हणून मी एक व्यक्ती म्हणून तुला समजा डेट ऑफ बर्थ आणि हे सगळं दिलं,
पण माझ्या बरोबरीने आता मी काम करते, तू बघितलंस माझी केवढी टीम आहे. उद्या मला माझ्या टीम बरोबर मी काम करू की नाही असं जर का मला प्रश्न असेल तर त्याच्यासाठी तू काय रेकमेंड करतेस? म्हणजे मग सगळ्यांच्या डेट ऑफ बर्थ तुला लागतात का काय कसं? अच्छा, तर त्याच्यामध्ये मग कसं असतं माहितीये का, की मी हे ट्राय करते की ती टीम तुमची पार्टनर आहे का. सो अगेन कुंडलीमध्ये असं बघितलं जातं की जर ती तुमची पार्टनर आहे तर तुम्हाला पार्टनर फलित होतील की नाही होणार. ओके. आणि जर तो तुमचा स्टाफ आहे तर ते पॉसिबलच नाहीये, कारण स्टाफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचे ह्या सगळ्या डिटेल्स असणं हे जरुरी नाहीये की तुम्हाला माहिती असतील. आणि ऍट द एंड तो तुमचा स्टाफ आहे. जेव्हा पार्टनरशिप येते तेव्हा ती तुमच्या कुंडलीवरती इफेक्ट करते. तर ती पार्टनरशिप गुड आहे की किंवा फलित होईल की नाही होईल ते इम्पॉर्टंट आहे. पण स्टाफ आहे आता असं, तो मग किती सारे स्टाफ काम करतात. एक्झॅक्टली. नाही, मी हा विचारण्याचा मुद्दा असा, जर का आपण पार्टनरशिप मध्ये जात असू तर आपल्याला हे बघू शकतो आपण आणि मग पुढे एक स्टेप अप करून आपण त्या गोष्टी करू शकतो. कारण बऱ्याचदा हल्ली असं होतं की पार्टनर मध्ये प्रॉब्लेम होतो म्हणून अनेक बिझनेसेस बंद पडतात. पण तुम्हाला माहितीये का, आम्ही काही लोकांना हे सांगतो की तुम्ही पार्टनरशिप मध्ये करा, कारण तुमच्या हातात पैसा टिकणार नाही. तुमचा पार्टनर असा आणा ज्याचा मनी हाऊस चांगला असेल, ज्याचं सेव्हिंग होईल, अदरवाईज तुमचा बिझनेस टिकणार नाही. तुम्ही बिझनेस माइंडेड आहात, तुमच्यासाठी बिझनेस हा चांगला आहे, पण तो टिकणार नाही. म्हणजे येईल आणि जाईल, येईल आणि जाईल. सो ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला कमवायचंय, तुम्हाला सेव्हिंग करायची, तुमच्या पुढच्या पिढीला द्यायचंय, ते पास ऑन करायचंय. म्हणून आम्ही एकदा हे सांगतो की नाही, तुम्ही पार्टनर सुद्धा करा. सो ग्रेट. मला खरंच खूप स्वाती ना, एक तर तू खूप मनापासून बोललीस, म्हणजे कुठचाच विषय असा नव्हता की तू हातचं राखून आम्हाला सांगतेस नाही हा व्हिडिओ बघून माझ्याकडे. म्हणजे असं एक असतं ना की मी हे सांगितलं तर लोक येणार नाहीत ना माझ्याकडे, कारण तेच तर मी देते, प्रोव्हाइड करते. पण माझा मुद्दा हाच आहे की माझ्याकडे लोक नाही आले तरी एखाद वेळेस चालेल, पण त्यांनी जे काही सोशल मीडियावरती बघणं चाललं आहे किंवा जे काही ते करतात ते सोशल मीडियावरती बघून त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहे ह्याचं ऍटलीस्ट कॉन्शियस डिसिजन त्यांनी नक्कीच घ्यावं. अगदी खरंय स्वाती, तू खूपच जेन्युअनली हे तुझे थॉट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेस आणि हा विचार करायला प्रवृत्त केलंस. आज माझ्या बरोबर अनेकांनीही त्याच्यातून काहीतरी त्या शिकल्या असतील. आणि मला असं वाटतं की तुम्हाला कुठचाही डाऊट असेल, शंका असेल, तुम्ही डेफिनेटली आम्हालाही कनेक्ट करू शकता किंवा स्वातीलाही कनेक्ट करू शकता. कृष्णा कनेक्ट हे नाव विसरू नका आणि तिला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. स्वाती, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं आज तुला भेट. मला पण खूप मजा आली. थँक्यू. सो आपला हा पॉडकास्ट इथे संपलेला आहे आणि असा खूप वेगळा विषय तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ शकलो त्यासाठी खरं स्वाती तुझे मनापासून आभार. कारण तिने मला विचारणा केली होती की तू हे करू शकशील का, आणि आधी हो नाही करता करता मी तिला हो म्हटलं. पण तिच्याशी बोलताना मला जाणवत होतं की हा खूप वेगळा विषय, इंटरेस्टिंग विषय आहे आणि पूर्वीपासून चालत नाही, असं काही त्याच्यात नवीन नाहीये. माहिती असूनही तो डावलला गेलेला विषय होता, म्हणून तो मी आज घेतला आणि आय होप तो तुम्हाला आवडला असेल. आणि आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण नवीन एंटरप्रेन्योर सोबत भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो स्टे ट्यून आणि फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टॉक द टॉक विथ देवयानी हा कार्यक्रम. धन्यवाद.